नमस्कार, आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी झटपट होणारं बेसन बनवणार आहे. तर एकदम घट्ट असं बेसन बनवणार आहे मी. यासाठी एक कांदा घेतलेला आहे, उभा कट करून घ्यायचा आहे. तर एकदम पातळ असे काप करून घ्यायचे त्या कांद्याचे आणि मध्यभागी थोडंसं कट करायचे. जास्त बारीक कट करायचा नाही कांदा. तर अशा पद्धतीने मी कांदा कट केलेला आहे. कोथिंबीर पण कट करून घ्यायची. कढीपत्ता घेतलेला आहे. तर 2 हिरवी मिरची घेतलेल्या आहेत मी. बारीक कट करून घ्यायचे. तर लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत 2, ती पण बारीक एकदम कट करून घ्यायच्यात. तर बेसनमध्ये एकदम चवदार अशा लागतात असं नकलून घेतल्यामुळं. तर गॅसवर कढई ठेवलेली आहे तोपर्यंत. तर इकडे जिरे आणि बेसन घेतलेलं आहे. 1 ते 1.5 चमचा तेल टाकायचे फोडणीसाठी. सुरुवातीला मोहरी टाकायची आणि नंतर जिरे टाकायचे अर्धा चमचा. कढीपत्ता टाकलेला आहे. तर कांदा तळून घ्यायचा याच्यामध्ये. तर बेसनला कांदा जास्त टाकल्यामुळे चवदार आणि टेस्टी होतं. यासाठी मी मोठा कांदा घेतलेला आहे. लसूण टाकलेला आहे आणि हिरवी मिरची पण टाकायची याच्यात फोडणीमध्ये आणि चांगली तळून घ्यायची. तर आता चांगलं तळलेलं आहे, बघू शकता. तर याच्यात आता साहित्य टाकून घ्यायचे. थोडीशी कोथिंबीर टाकायची. थोडीशी हळद टाकायची अर्धा चमचा. लाल तिखट टाकायचे. चवीनुसार मीठ टाकायचे याच्यामध्ये. तर आता हे सर्व मसाले चमच्याने हलवून घ्यायचे एकदा. तर याच्यात बेसन टाकून थोड्या वेळ हलवून घ्यायचे. तर मसाला सर्व बेसनला लागलेला असावा. आणि इथं मी 1 वाटी गरम पाणी घेतलेलं आहे. तर मी गरम पाणी बाजूला करून ठेवलेलं आहे. जेवढं लागणार आहे तेवढं टाकायचे. तर 5 ते 10 मिनटं झाकण ठेवायचं ह्याच्यावर. तर बघू शकता एकदम छान असं बेसन तयार झालेलं आहे. तर चवदार आणि टेस्टी पण एकदम लागते. तर भाकरीसोबत किंवा चपातीसोबत एकदम छान लागते. तर तयार झालेलं आहे बेसन. तर बघू शकता एकदम छान असं बेसन तयार झालेलं आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.